आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री शेख हसन मुश्रीफ, पुढाकारांना हा आजचा संबंध एवढा मोठा सोहळा या ठिकाणी घेतला जातो की आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे या ठिकाणी उपस्थित असलेले संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप फाळके, ज्येष्ठ तरुण नेते अमित वाघरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सर्व सहकारी, व्यासपीठावरचे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, एक विशिष्ट योगायोग आहे ज्याचा उल्लेख आज या ठिकाणी केला. महाराष्ट्राचे माजी विद्यार्थी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करण्याची संधी मला मिळाली. कोल्हापूरून निघाल्याच्या नंतर हा जो संबंध सह्याद्रीचा पट्टा आहे तो अकोल्यापासून सुरू होतो किंवा आंबेगाव असेल, आंबेगावनं खीर असेल, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर ते शेवटी कोल्हापूरमध्ये आजऱ्यापर्यंत जातो. त्या सगळ्या परिसरामध्ये महत्वाची कामगिरी करणारे अनेक लोकांची माझा संपर्क आहे. त्यापैकी एक शिराळा तालुक्याचे माजी आमदार संध्याकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला आम्ही सगळेच मुंबईमध्ये हजर होतो. यशवंतरावच्या पुतळ्याच्या निमित्तानं आणि त्यांच्या 39व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं याचं मला समाधान. अशी कोणत्याही भाषणामध्ये सांगितलं मला माहिती नाही. अशोकरावनी दशरथ मधुकरराव कुलकर्णी की ज्यांचा पुतळा आपण बसवला, यशवंतराव यांनी माझ्या समवेत किंवा सहकारी म्हणून काम केलं. एक गोष्ट मला सांगायला पाहिजे. यशवंतराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1962 साली गेले. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझ्या आधी 5 वर्ष ते त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी वाढवली. आणि त्यामुळे माझ्या दृष्टीनं मलाही ज्येष्ठ अशा प्रकारचे सर त्यांच्याकडे बघत असतो. ही गोष्ट खरी आहे की नंतरच्या काळामध्ये आम्ही एकत्र विधानसभेमध्ये होतो. 67 साली होतो, 72ला होतो, होतो. या सगळ्या काळामध्ये आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि एकंदर या भागातल्या सर्वसामान्य विशेषतः आदिवासी आणि शेतकरी वर्गाच्या
हिताची जपणूक करण्याची यशवंतरावची बांधिलकी काय होती की अनेक प्रसंगाच्या निमित्तानं मला पाहायला मिळालं. इथे जे जे काही महत्वाचे प्रकल्प राबवले गेले त्या सगळ्याच्या सुरुवातीमध्ये यशवंतराव होते. अगस्ती साखर कारखाना पहिला संचालक, दूध पुरवठा संघ त्याचे संस्थापक, शैक्षणिक संस्था त्याचे संस्थापक, जे जे काही महत्वाचं विकासाचं दालन या भागात पुढे झालं त्या दालनाच्या मध्ये त्यांचा हातभार होता आणि तुला लोकांचा त्यांना पाठिंबा होता. त्यामुळेच हे यश. तसं म्हणलं तर ही परंपरा जुनी 1900 गोपाळ पहिल्यांदा निवडून आले. 57 साली त्यांना यश नाही आलं. ते निवडणुकीच्या पूर्वी गेले पण 57 साली इथं आम्हाला यश नाही आलं. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रजा समाजवादी पक्षाचे नाव माझ्या लक्षात नाही नाव आहे तर ते त्या ठिकाणी निवडून आले आणि पहिल्यांदा या ठिकाणी त्यावेळी होती. अनेकदा असं सांगितलं जातं की अकोला तालुका हा डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्टांच्या विचारसरणीचा तालुका आहे. तसं म्हणलं तर नगर जिल्हाच त्या विचाराचा होता. एक काळ असा होता की या नगर जिल्ह्यातली सगळं नेतृत्वाची फळी ही त्या डाव्या चळवळीची होती. अण्णासाहेब शिंदे, रामसाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात, किती जणांची नावं होती. 1957 सालची निवडणूक झाली. त्या 1957 सालच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब भारदे एक उमेदवार सोडले तर काँग्रेसचे सगळे उमेदवार पराभूत होते. समितीचे लोक निवडून आले. म्हणजे हा जिल्हा एका वेगळ्या विचाराने जाणारा जिल्हा होता. आणि नंतर यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं आणि त्यावेळेला आता विकासाच्या रस्त्यावर आपण गेलं पाहिजे हे सूत्र या जिल्ह्यातल्या जनतेने केलं आणि ते विकासाचं राजकारण सुरू झाल्याच्या नंतर यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं हा जिल्हा एका वेगळ्या दिशेला गेला आणि आज ज्यांचा पुतळा आपण उभा केला यांच्यासारखी अनेक नेत्यांची फळी ही उभी झाली. विकासाची कामं झाली, कारखानदारी झाली, धरणं झाली, पाण्याचे प्रश्न झाले. खरं म्हणजे तर दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण सगळ्यात जास्त धरणाचा लाभ या जिल्ह्यामध्ये कदाचित असेल. आणि या प्रश्नावर राजकारणातले लोक इतके जागृत असायचे की कोपरगावला जर गेलो एखाद्या लग्नाला तर लग्न लागल्याच्या नंतर भाषण करायची पद्धत तिकडे होती. आता ऐकायला आहे लग्नाच्या आधी. आणि भाषण कशावर? भाषणामध्ये प्रगतीचं पाणी आमच्या तालुक्याला किती, कोपरगावला किती, श्रीरामपूरला किती आणि लग्न कुणाचं तुम्ही काय काढले म्हणजे पाणी बघ. या जिल्ह्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्यासाठी प्रचंड जागरूकता होती. मला आठवत आहे की आमचे सहकारी गोविंदरावजी त्या खात्याचे मंत्री होते. अखंड काम या जिल्ह्यातल्या या सगळ्या प्रकल्पाला गती देण्याच्या बद्दलचं करणं त्यांना ध्यास होता. अनेक प्रकल्प झाले, अनेक कारखानदारी वाढली, शेती सुधारली, तरी सुद्धा अजूनही काही गोष्टींची कमतरता आहे आणि त्याची पूर्तता करण्याचा एक वसा आज या ठिकाणी या तालुक्याच्या नव्या नेतृत्वाने डॉक्टर किरण रामदासी असो, अशोकराव असो आणि बाकीची सगळी मंडळी त्यांना साथ करणारी आहेत.
या सगळ्यांनी एकजुटीने काम करायची भूमिका कालच्या निवडणुकीमध्ये घेतली आणि त्यामुळे इथं परिवर्तन झालं. ते परिवर्तन लोकांनी केलं आणि त्याचं कारण तुम्ही समंजसपणाची भूमिका घेतली. माझी विनंती आहे की हा समंजसपणा कायमचा टिकला पाहिजे. मी येण्याच्या पूर्वी निमंत्रण पत्रिका पाहिली, मला आमदाराचंच नाव दिसलं. हे बरं नाही, लहान लहान गोष्टी असतात. आमदाराचं नाव नसलं तरी काय आमदाराचं महत्त्व कमी होत नाही, तो लोकांच्यात राहतोच. पण कुणीतरी एखादी चूक करून घेतो आणि त्याचा ठपका आमच्या सकट सगळ्यांच्यावर होतो. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की अशोकराव, आम्ही तुम्ही सगळेजण विकासाच्या कामाच्यासाठी बांधिलकी ठेवून काम करायची तयारी ठेवणारे सहकारी आहात. तुम्ही डॉक्टरांच्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली, याची प्रचिती मला स्वतःला आहे. त्यामुळे जे तुम्ही यश मिळवलं त्या यशाची पताका आपल्याला कायम ठेव. तुम्ही पुन्हा पुन्हा सांगत होता या तालुक्याला फार देईल. आता तुम्ही असं बोलता त्यावेळेला मला खाली बघावं लागतं, पण देणारा कोण असून द्या. मंत्री केलं, सत्ता हातात गेली, विरोधी पक्षाचा नेता केला. विरोधी पक्षाचा नेता करत असताना पुन्हा एकदा पक्षाची उभारणी करायला राज्याचं पक्षाचं नेतृत्व दिलं. या सगळ्या गोष्टी केल्या, पुढच्या पिढीपर्यंत केल्या. मध्यंतरी 1 वर्ष 1.5 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्रात अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अंगात आलं. ही अंगात आलेली मंडळी चमत्कारिक वागायला लागली. रोज एक यादी बघायला मिळते, हा भाग गेला, तो गेला. मला सगळे म्हणायचं कसं काय व्हायचं, आता सगळे गेले म्हणजे काय काळजी करतो. मला आठवत आहे 1980 साली निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर काम करणारे काहीतरी 56 का 60 आमदार निवडून आले. अंतुले मुख्यमंत्री होते आणि काही कामाच्यासाठी मी इंग्लंडला गेलो. इंग्लंडला जाऊन परत आलो 8 दिवसांनी. तर विमानतळावर मला माहिती कळली की तुमचे 56 आमदार निवडून आले, त्यातले 50 गेले. म्हणजे 56चा मी विरोधी पक्ष नेता होतो, तो मी 6चा नेता झाला. विरोधी पक्ष नेते पण सुद्धा माझं गेलं. सगळे म्हणजे आता कसं व्हायचं, म्हणजे काय काळजी करू नका. 4-5 वर्ष कष्ट केली आणि जे लोक 50 सोडून गेले त्यातले 48 जणांचा फराव होता. आणि त्याचं महत्वाचं कारण सामान्य लोकांना हे आवडत नाही. सामान्य लोकांना या गोष्टी नको असतात. दिलेले शब्द नेतृत्वानी, प्रतिनिधींनी, लोकप्रतिनिधींनी पाळले पाहिजेत अशी अपेक्षा असते. ती भूमिका आज या तालुक्यातल्या जनतेनं लक्षात घेतली, म्हणून परिवर्तन या ठिकाणी झालं. आणि म्हणून पहिल्यांदा मी तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. मला आठवत आहे, मला वाटतं की अकोल्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी मी कुठेतरी एक सभा घेतली होती, अकोल्याला झाली होती. आणि त्या सभेतच मला ध्यानात आलं की तुम्हाला लोकांच्या मनात काहीतरी पक्क दिसते आणि ते पक्क तुम्ही निवडणुकीच्या मतदानात दाखवलं. चांगली गोष्ट आहे. आता आम्हा सगळ्यांची जबाबदारी वाढली. पालकमंत्र्यांनी सांगितलं की लवकर मुंबईला या, रस्त्याच्या कामासाठी आणि काही कामासाठी ताबडतोब मदत करतो. पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे तुम्ही दिलेला शब्द माझ्यासमोर दिला. माझ्यासमोर दिलेला शब्द जनतेला आपल्या दोघांचा हा वचनासारखा आहे, तो पाळलाच पाहिजे. त्या संबंधी जे काही करायचं असेल ते करा. जेवढे रस्ते करायचे असतील, मला माहिती आहे
ग्रामीण विकास खात्याच्या मंत्र्याकडे छोटे मोठे रस्ते मंजूर करायचा प्रचंड अधिकार असतो. तर तो अधिकार ठीक आहे, कोल्हापूरकडे लक्ष द्या, माझी काही तक्रार नाही, दिला. जरा आदिवासी तालुक्याकडे, अकोल्यासारख्या तालुक्याकडे जो तुलनात्मक दृष्ट्या थोडा दुर्लक्षित आहे अशा भागामध्ये आपण अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडून तुम्ही काम करा आणि तुमच्याकडून काम करत असताना काही असतं तर मला सांगा. बाकीचे मंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी आपण दोघंही लहानमंत्री अशोकराव या सगळ्यांना घेऊन त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्यांना आग्रहाची विनंती करू आणि हे प्रश्न आपण सोडून घेऊ. एवढंच या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं. हा सगळा भाग माझ्या अलीकडे मी फार आलो नाही, पण मला अतिशय आवडणारा हा भाग. मी मगाशी चर्चा करत असताना तुम्हाला कदाचित माहीत असेल, मी पहिल्यांदा आयुष्यात भंडारदऱ्याला आलो तेव्हा मी लोणीला शिकत. लोणीला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये मी 9वीमध्ये इथे शिकत होतो. माझे बंधू तिथल्या कारखान्यामध्ये अधिकारी होते. आणि लोणीला मी शिकत असताना एका शनिवारी सुट्टीच्या दिवशी सायकलवरनं रंधा फॉल बघायला मी चाललो. तेव्हापासून माझ्या डोक्यात हा सगळा परिसर बसलेला आहे आणि त्या परिसरासाठी काही ना काहीतरी सतत केलं पाहिजे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आधी आम्ही त्यांनी बाकीच्या मित्रांनी केला की पर्यटनाच्या संबंधी हा सगळा भाग एक वेगळा भाग होऊ शकतो. आणि हा सबंध इथपासून तर आजरा, कालच मी आजऱ्याला होतो परवा दिवशी, त्यापर्यंत महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत हा सगळा सह्याद्रीचा डोंगर पर्वत आहे, हिरवागार आहे, वृक्षवल्ली आहे आणि त्यांनी समृद्ध असा असलेला आहे. त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या सुविधा दिल्या तर माझी खात्री आहे की तो भाग बदलण्याशिवाय राहणार नाही. पण सुविधा देताना ज्यांच्या भागात आपण सुविधा देतोय, ज्यांच्या भागात आपण गुंतवणूक करतोय, त्या भागातल्या लोकांना दुर्लक्षित करायचं नाही, त्या भागातल्या तरुणांना दुर्लक्षित करायचं नाही. आता बघायला मी तर मगाशी कोणतरी मला एक निवेदन दिलं की हा भाग इको सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर करा. जे निवेदन दिलं त्यांना माहीत असेल, पण तुम्हाला कोणाला इको सेन्सिटिव्ह हा म्हणजे काय माहिती आहे का? माहिती आहे? इको सेन्सिटिव्ह म्हणजे तुमच्या घराच्या समोर गोठा बांधायचा असेल तर परवानगी दिली होणार हवं. तुम्हाला एक खोली बांधायची असेल तर परवानगी दिली होणार आणि ती परवानगी न आणता तुम्ही गोठा केला तर तुम्हाला दंड. कायदे आहे, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात यत्किंचित शंका नाही. पण पर्यावरण आणि स्थानिक जनता यांच्यात दुरावा कधी असता कामा, त्याच्यात समन्वय असला पाहिजे. आणि म्हणून इको सेन्सिटिव्ह सरसकट करणे हे कितपत फायद्याचं होईल याचा थोडा अभ्यास करा, एवढंच माझं या ठिकाणी सांगायचं. आणि इतर काही गोष्टी घडल्या. आता आपल्या भागामध्ये पवन चक्की कधी नव्हती, त्याला एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे की एक दिवशी माझा मुक्काम पाटणला होता, सातारा जिल्ह्याला. पाटणला आमचे एक सहकारी होते, आहेत अजून, विक्रमसिंग पाटणकर. ते मंत्रिमंडळाचे मंत्री होते ना. तर मी त्यांच्या घरी त्या दिवशी मुक्कामाला होतो. हेलिकॉप्टरने गेलो होतो. कोयना धरणाच्या जवळ त्यांचं गाव आहे पाटण, तिथं त्यांचा वाडा आहे. आणि कोयनेवरनं समोरच्या डोंगरी भागातून मी हेलिकॉप्टरने गेलो आणि नंतर उतरल्यावर विक्रमसिंग पाटणकरांना विचारलं की तुमच्या भागात जेवढे डोंगर आहेत तिथं काय होतं? नाही म्हणजे काय होत नाही, गवत होतं. म्हणजे मग गवताचं काय करतात? काही नाही म्हणजे आदिवासी आहे त्या भागात ठाकर आहेत, ते आपल्या घरी लोक घेऊन जातात, यापेक्षा दुसरं काही.
मी म्हणलं आपण उद्या सकाळी तिथं जायचं, डोंगरावरती. ते म्हणजे साहेब डोंगरावर जायला काही सोपं नाही, जाता येईल पण बरंच पण चालावं लागेल, तेवढा वेळ नाही. मी म्हणलं नाही, ते हेलिकॉप्टरच्या पायलटला बोलून घ्या आणि पायलटला सांगितलं उद्या मला इथल्या डोंगरावर जायचे, मी 8 वाजता तयार होईल, त्याच्यापूर्वी तू जागा बघून ये कुठं हेलिकॉप्टर उतरता येते. तो 7 वाजता तो हेलिकॉप्टर घेऊन जागा बघून आला. त्या डोंगरावर वर सगळीकडे एक सफाट अशी जागा होती. मी आणि विक्रमसिंग पाटणकर त्या ठिकाणी गेलो. हेलिकॉप्टर उतरवलं आणि उतरवल्याच्या नंतर वारा इतका होता की हेलिकॉप्टर असा हलायला लागला. इतकं हलायला लागलं की मलाही काही समजलं. नंतर लक्षात आलं की हेलिकॉप्टर हलतंय ठेवलेलं तर पवनचक्की करणे चालू होईल. आणि मग परत आल्याच्या नंतर विक्रमसिंग पाटणकर जे मंत्री होते आणि आमचे मुख्य सचिव यांना बोलून घेतलं, वीज खात्याचे मंत्री त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं की पाटण भागाचा हवेच्या वेगाचा अभ्यास करा. जर्मनीमध्ये मी पवनचक्क्या बऱ्याच पाहिल्यात, तिथनं माहिती घ्या आणि इथं काही करता येईल का याचा आपण विचार करू. त्याप्रमाणे अभ्यास केला. आज पाटण, महाबळेश्वर या भागामध्ये 3000 पवनचक्क्या आहेत आणि त्या तिथंच नाही, त्या तुमच्यापर्यंत आल्या, इकडं बीडपर्यंत आल्या. हां, इथं 250 आल्या सांगतो. म्हणजे हा प्रसार झाला आणि चांगली गोष्ट आहे, उत्तम स्वच्छ वीज याच्यातून मिळते. पण माझी तक्रार एक आहे की ज्यांची पवनचक्की काढण्याच्यासाठी स्थानिक जनतेने जमीन दिली त्यांच्या जवळच्या मुलासरांच्या नोकऱ्या आणि त्याचं वेतन याच्याकडे हे पवनचक्कीवाले लक्ष देत नाहीत. ते द्यायला पाहिजे. आणि म्हणून तुमच्याकडे 250 असतील तर मला त्याच्यानंतर माहिती घ्या, माझ्याकडे आणा आणि त्याच्यात स्थानिक लोकांना याचा लाभ किती होतोय या संबंधीचं एकंदर चित्र आमच्यापर्यंत मांडा. जे कोणी मालक लोक असतील त्यांना आपण बोलू आणि याचा मार्ग काढायचा प्रयत्न करू. कारण या विकासाचा फायदा शेवटी मूळ लोकांना मिळत असेल तर विकास कसा, आणि म्हणून ते करायची आपल्याला गरज आहे. ते करण्याच्या दृष्टीने काळजी आपण या ठिकाणी घेऊ. कारखानदारी तुम्ही काढली, कारखाना कसा चालला आहे मला काही फारसं माहिती नाही, पण मगाशी आम्ही मला सांगितलं की तुम्ही कारखाना सुरू करायला मदत केली, त्यावेळेस काहीतरी किती कोटी लागले, 35 कोटी लागले. आता काहीतरी 200-300 कोटीचं कर्ज तुमच्या डोसण्यावर आहे. चांगली गोष्ट आहे, एवढं कर्ज वाढवून ठेवलं. आता या कर्जातून बाहेर काढायचं असेल तर त्या कर्जाला जबाबदार असलेला पहिल्यांदा शुक्राचार्य बाजूला करा. हे काम तुम्ही त्या ठिकाणी करा आणि त्यानंतर हा कारखाना योग्य रस्त्यावर कसा आणायचा हे मी सांगतो. मी सवन महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या साखर धंद्यावर संशोधन करणाऱ्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे. त्या संस्थेचं नाव आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. आणि ही सगळी कारखानदारी नीटनेटकी चालवण्याच्यासाठी सवन राज्यामध्ये कारखानदारीला मदत करते. आपण आज कर्जबाजारी झालात तर आपण साखर करू, आपण वीज तयार करू, आपण अल्कोहोल तयार करू. आणि आता आणखीन एक गोष्ट नवीन आलेली आहे, त्याला म्हणतात CNG. म्हणजे आपण उसाचा रस काढल्याच्या नंतर साखर केल्यावर जी मळी राहते त्या मळीच्या पासून आपण अल्कोहोल करतो. त्या अल्कोहोल केल्याच्या नंतर खाली राहतो त्याला म्हणतात फ्रेश मळ. त्या फ्रेश मळपासून एक गॅस काढता येतो त्याला म्हणतात CNG. आणि तुम्ही घरामध्ये आजकाल वर्षेन जो वापरतात त्या वर्षेनमध्ये CNGचा गॅस असतो आणि तो गॅस आपण तयार करू शकतो. त्या दृष्टीनं काही ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम घेतला. या सगळ्याचे एकत्रित कार्यक्रम इथं राबवायचे ठरवले आणि लोकांनी सभासदांनी साथ दिली तर 2-3 वर्षात
आपण यांच्या डोक्यावरचं कर्ज कमी करून ही कारखानदारी यशस्वी करायला पण कारखानदारी नीट चालवली पाहिजे, त्याच्यात तडजोड नाही. आणि ते काम करायची तुम्ही तयारी करा. बाकीच्या गोष्टीची मदत करण्याची भूमिका ही माझ्यासारखीची नाही. मी काय अधिक बोलून या ठिकाणी विचार करत नाही. आज एका कर्तृत्वान तुमच्या हाताची झटणार आहे आणि आयुष्य देणार अशा व्यक्तीचा पुतळा तुम्ही यशवंतरावांचा कायमच्या स्वरूपामध्ये ठेवला. आयुष्यातली काही वर्ष आम्हाला एकत्र काम करता आले. 1978 साली भक्कमपणानं साथ द्यायला ते आम्हा लोकांच्या मागं उभी राहिली आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या पिढीला आम्ही एकत्रित करण्याच्यासाठी यशस्वी झालो. त्या कामातले जे म्हणजे पायातले महत्त्वाचे घटक आहेत, त्या पायातल्या घटकांच्या पैकी यशवंतराव हे एक घटक होते. त्यामुळे त्यांचं स्मरण हे आम्हा लोकांच्या मनात कायम जाईल. त्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल त्याला शक्ती देणाऱ्या लोकांच्यासाठी ती करायला आमची साथ राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. या पुतळ्याचं अनावरण झालं असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा करतो.